ब्रेडपासून बनवलेली ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली का? खाल्ली नसेल तर आजच बनवू बघा. त्यासाठी एक ताजं ब्रेडचं पॅकेट घ्यायचं आहे आणि ब्रेड बारीक बारीक चौकोनी आकारात कापायचे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या आकाराचे ब्रेडचे तुकडे करू शकता. मी इथे चौकोनी आकार ब्रेडचे तुकडे करत आहे. त्यानंतर एका वाटीत 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर यूज करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता एका कढईमध्ये दूध तापत ठेवू. दुधाला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची. उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर टाकून घ्यायची. तुम्हाला जर अजून गोड लागत असेल तर तुम्ही साखर अजून वापरू शकता. दुधामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर दुधाला एक उकळी आणून घेऊ. उकळी आल्यानंतर व्हॅनिला कस्टर्ड पावडरचे मिश्रण टाकून देऊ. हे मिश्रण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. काही कुठे राहू द्यायची नाही आहे. व्यवस्थित मिक्स करायचे कंटिन्युअसली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचे. दुधाला छान कलर आलेला आहे. आता 1-2 उकळी आणून घ्यायची दुधाला. तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये बारीक केलेले ब्रेडचे तुकडे टाकून घ्यायचे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचे. फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही. मिश्रण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये हे मिश्रण सर्व करून घ्यायचे. आत्तापर्यंत तुम्ही फ्रूट कस्टर्ड खाल्लं असेल पण ब्रेड कस्टर्ड नसेल खाल्लं, त्यामुळे आजच करून बघा ही रेसिपी. आता एका वाटीमध्ये मिश्रण सर्व करून घेऊ. यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वगैरे यूज करू शकता. आईस्क्रीम वगैरे यूज करू शकता. चेरी, टूटी फ्रूटी, काजू बदाम, पिस्ता वगैरे यूज करू शकता. इथे वरतून काजू बदाम टाकलेले आहे आणि टूटी फ्रूटी टाकलेली आहे आणि वरतून आहे ना थोडंसं रोज सिरप टाकलेलं आहे. ही रेसिपी ना खरंच खूप छान लागते. नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांनाही करून द्या. मुलं पण खुश होऊन जातील. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.